श्रोते हो नमस्कार. कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि तेजश्रीचा नमस्कार. श्रोते हो, कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमामध्ये आपण कायद्याविषयी असणाऱ्या तरतुदींची माहिती घेत असतो हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. याच अनुषंगानं आपण आजही कार्यक्रमामध्ये ऐकणार आहोत कौटुंबिक हिंसाचार या कायद्याविषयी. कौटुंबिक हिंसाचार हा व्यापक विषय असल्यामुळं याही भागात आज आपण ही माहिती ऐकणार आहोत. कौटुंबिक हिंसाचार म्हणजे नक्की काय, तो कुठे होतो, पूर्वीच्या काळी होणारा कौटुंबिक हिंसाचार, त्यामध्ये काळानुरूप काय बदल झालाय आणि कौटुंबिक हिंसाचाराचा आपल्या कुटुंबावर, आपल्या समाजावर काय परिणाम होतोय, या सगळ्याचीच सविस्तर अशी चर्चा आज आपण ऐकणार आहोत. ऐकूया तर. ॲडव्होकेट किरण खटावकर यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत. विषय कौटुंबिक हिंसाचार. श्रोते हो नमस्कार. कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. या कार्यक्रमात आपण प्रत्येक वेळी नवीन नवीन आणि महत्त्वाच्या कायदेशीर विषयांची माहिती घेत असतो. सविस्तर आणि अतिशय दिलखुलासपणे आपले तज्ज्ञ मंडळी आपल्याला हे विषय समजावून सांगत असतात. दैनंदिन जीवनामध्ये या सगळ्या तरतुदी आपल्यासाठी किती आवश्यक आहेत, यांची माहिती असणं आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे, हे आत्तापर्यंत आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलंच आहे. मंडळी, आज सुद्धा आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयाची सविस्तर माहिती घेणार आहे. कौटुंबिक हिंसाचाराचा जो कायदा आहे याविषयी आपण आज माहिती घेणार आहे. कार्यक्रमाच्या यापूर्वीच्या भागात सुद्धा या कायद्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. समाजामध्ये होणाऱ्या घटना किंवा कौटुंबिक हिंसाचाराचे जे काही उदाहरणं असतील, त्यातून कायदेशीर तरतुदी कुठल्या प्रकारे कार्यरत असतात याची आपण माहिती घेतोय. पण आज मात्र आपण याच विषयी आणखी सविस्तर माहिती घेणार आहे आणि विविध उदाहरणांच्या माध्यमातून दिलखुलासपणे साध्या सोप्या भाषेत आपण हे समजून घेणार आहे. आणि याच अनुषंगानं याच विषयी इतर कुठले कायदे आहेत त्याविषयी सुद्धा आपण आज समजून घेणार आहे. ही माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट किरण खटावकर सर. मंडळी, कोल्हापुरामध्ये जवळजवळ 30 वर्ष ते वकिलीचा व्यवसाय करत आहेत. कोल्हापुरातील प्रत्येक न्यायालयात, मग दिवाणी स्वरूपाच्या केसेस असो, कौटुंबिक केसेस, जमिनी संदर्भातील केसेस, याविषयी त्यांनी त्यांच्या विशेष अशा त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेतलेला आहे. विविध बँक, संस्था यांचे कायदेशीर सल्लागार म्हणून सुद्धा ते कार्यरत आहेत. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामध्ये गेली 20 वर्ष विधिज्ञ म्हणून ते पॅनलवर कार्यरत आहेत. अनेक गुंतागुंतीची प्रकरणं, मग ती कोणत्याही प्रकारची असली तरी सामंजस्याने, मध्यस्थी करून, कधीकधी समुपदेशनाद्वारे कोर्टात किंवा कोर्टाबाहेर सुद्धा त्यांनी सोडवली आहेत. ही त्यांची खासियत आहे. शाळा, कॉलेज, ग्रामपंचायत यांच्याकडे कायदेशीर आणि मार्गदर्शनपर जवळजवळ 50 शिबिरं त्यांनी आयोजित केली आहेत आणि ती यशस्वीपणे पार सुद्धा पाडली आहेत. म्हणजे फक्त वकिलीची प्रॅक्टिसच नाही, तर सामाजिक बांधिलकी सुद्धा ते अगदी कर्तव्यदक्षपणे पार पाडत आहेत. तर असे तज्ज्ञ आज आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचं स्वागत करूया आपल्या या कार्यक्रमात. सर नमस्कार. नमस्कार. कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्याविषयी आजपर्यंत आपण आपल्या श्रोत्यांना बऱ्यापैकी समजावून सांगायचा प्रयत्न केलाय. मला असं म्हणायचंय की हा विषय खूप व्यापक आहे. तर तुम्ही सुद्धा आपल्या श्रोत्यांना एक सुरुवातीला त्याची ओळख करून द्यावी या विषयाची. नमस्कार. हा विषय तसा खूप गहन आहे, पण आज आपण आकाशवाणी कोल्हापूरच्या माध्यमातून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं आपणाला समजावण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. खरं तर आकाशवाणी कोल्हापूरचा मी लहानपणापासून चाहता आहेच. आज जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या माध्यमातून मला माझ्या सर्व श्रोत्यांसमोर माझे विचार मांडण्याची जी काही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आकाशवाणी कोल्हापूर व सर्व संयोजकांचे मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्यासंदर्भात आणि त्या अनुषंगाने जे विविध कायदे आहेत, कौटुंबिक कायदे, याबाबत आपणाला आज मी नक्कीच मार्गदर्शन करणार आहे. जरूर सर. कुटुंब व्यवस्थेसंबंधित विविध कायदे आहेत. विवाह कायदा, घटस्फोट कायदा, कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा. तर आत्ताची जी कौटुंबिक व्यवस्था आहे, ही कौटुंबिक व्यवस्था आणि हे कौटुंबिक स्वरूपाचे आत्तापर्यंत असणारे विविध कायदे यांचा सहसंबंध कसा आहे, आपण काय सांगाल? आपण ज्या कायद्याचा उल्लेख केलात ते कायदे थेट सध्याच्या
कौटुंबिक व्यवस्थेशी खूप निगडीत आहेत. सध्या समाजामध्ये प्रत्येक कुटुंबात काही ना काही समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. बरोबर. त्याचा परिणाम कुटुंबातील नातेसंबंधामध्ये होतो व त्यामुळे पती पत्नी, सासूसून, नणंद भावजे, सासरची मंडळी व नवविवाहिता यांचे दरम्यान वेगवेगळ्या कारणास्तव वादाची सुरुवात होते. पूर्वीच्या काळात हे वाद खूप कमी प्रमाणात असायचे. त्यामुळे त्याची फारशी वाच्यता समाजामध्ये चार चौकटीच्या बाहेर होत नव्हती. पण आजकाल हे वाद टोकापलीकडे गेल्यामुळे भारतीय संविधानातील कलमानुसार व्यक्ती स्वातंत्र्य, भेदभावापासून महिलांना मुक्ती, स्त्री पुरुष समानता तसेच जीवाचे व स्वातंत्र्याचे संरक्षण होण्यासाठी म्हणून सन 2005 नंतर पूर्वीच्या कायद्याव्यतिरिक्त बरेच नवीन कायदे अस्तित्वात आले. त्यापैकी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक म्हणजे जे वयस्कर आईवडील असतील यांच्या संदर्भात देखभालीचा कायदा, हिंदू कुटुंबातील महिलांना वडिलांच्या मिळकतीत मुलांप्रमाणे मुलींना समान हिस्सा मिळण्याचा कायदा, असे विविध कायदे अस्तित्वात आले आहेत. त्यामुळे हे सर्व कायदे थेट सध्याच्या कौटुंबिक व्यवस्थेशी निगडीत आहेत. बरोबर सर. आत्ताच आपण उल्लेख केला त्याप्रमाणे पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यामुळे वाद जे काही आहेत ते बाहेर यायचे नाहीत. आपापसात बऱ्याचदा त्यांचा सामंजस्याने असेल किंवा चर्चेच्या माध्यमातून असेल काही ना काहीतरी तोडगा निघायचा. पूर्वीची जी एकत्र कुटुंब पद्धत होती ती श्रेष्ठ आहे असं म्हणायचं की आत्ता जी स्वतंत्र कुटुंब पद्धत आहे ती चांगली, किंवा या दोन्ही कुटुंब पद्धतींचा, कुटुंब व्यवस्थांचा नेमका परिणाम आपल्याला काय आढळतो? बरोबर आहे. भारतामध्ये आपल्या पूर्वजांचा इतिहास बघितला तर आपल्याला लक्षात येईल की पूर्वी आपल्याकडे एकत्र कुटुंब पद्धत असायची. ही एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जवळजवळ 50-50 माणसे घरात असायची. पण त्या कुटुंबात कधीही वाद आपण झालेले ऐकलेले नाहीत. बरोबर. कुटुंबातील कुटुंब प्रमुख संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घ्यायचा आणि कोणत्याही समस्येवर चर्चेद्वारे दिलेला निर्णय त्यांचा अंतिम असायचा व त्याप्रमाणेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती वागत होते, मग ती स्त्री असो किंवा पुरुष. त्यामुळे पूर्वी कुटुंबांतर्गत वाद अत्यंत कमी असायचे व ती व्यवस्था खूप श्रेष्ठच होती. परंतु जसा काळ बदलत गेला तशी एकत्र कुटुंबाची व्याख्याही बदलली. त्या कुटुंबातील व्यक्तींचे विचार बदलले. कुटुंबातील काही व्यवसायानिमित्त किंवा नोकरीनिमित्त लोक बाहेर गेली आणि ती कुटुंबापासून दुरावली. त्यांच्या विचारसरणीत बदल होत गेला. मग एकत्र कुटुंब पद्धत संपुष्टात येऊन स्वतंत्र कुटुंब पद्धती आपल्याकडे आता अस्तित्वात आलेली आहे. अगदी बरोबर. पूर्वी जी एकत्र कुटुंब पद्धत होती त्यामध्ये कुटुंबात अनुभवी वयस्कर व्यक्ती असायच्या. त्यांच्याकडे असलेल्या अनुभवांचा बाकी सदस्यांना खूपच फायदा व्हायचा व कुटुंबात एकोपा असायचा. अजूनही काही प्रमाणात अशी कुटुंब बघतोय आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर खूप हेवा वाटतो. पण जशी जशी ही पद्धत कमी झाली त्यामुळे सध्या घरामध्ये हम दो हमारे दो किंवा एकच अशी परिस्थिती आढळते. त्यामुळे घरातील कुटुंब प्रमुख जो असतो त्याला सर्व पातळीवर या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतात. निर्णय स्वतः घ्यावे लागतात. मुलांची जबाबदारी सांभाळावी लागते. यामध्ये काही चुकीचे निर्णय सुद्धा घेतले जातात. त्याचा परिणाम पूर्ण कुटुंबाला सहन करावा लागतो व खऱ्या अर्थाने वादाला कारण निर्माण होते आणि यामुळेच कुटुंब चालवण्यासाठी सध्या घरातील महिलांना देखील नोकरीसाठी बाहेर पडावे लागते. साहजिकच पती पत्नींचे याबाबत जर एकमत अंडरस्टँडिंग असेल तर ठीक, अन्यथा छोट्या मोठ्या कारणांवरून वाद विकोपाला गेलेले मी पाहिलेले आहेत. त्यामुळे जरी स्वतंत्र कुटुंब पद्धत आज अस्तित्वात असली तरी जर कुटुंब टिकवायचे असेल तर पती पत्नी दरम्यान समजूतदारपणा असणे हे खूपच गरजेचे आहे. अगदी बरोबर आहे सर. आपण जे सांगितलं ते अतिशय आवश्यक आहे कुटुंबामध्ये सलोखा राहण्यासाठी आणि आपलं घरकुल आनंदी राहावं यासाठी. आता जी स्वतंत्र कुटुंब पद्धत आलेली आहे त्याच्याशी घरातील जी ज्येष्ठ व्यक्ती असते, बऱ्याचदा असं होतं की घरातील ज्येष्ठ व्यक्ती जी आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं किंवा त्यांचं मत जे आहे ते मान्य नसतं, स्वीकार्य नसतं. पण मग आपलं काय म्हणणं आहे की आत्ताच्या स्वतंत्र कुटुंब पद्धतीमध्ये घरातील ज्येष्ठ व्यक्तीशी कशा प्रकारे जुळवून घेतलं पाहिजे? खूपच चांगला आपण प्रश्न विचारलाय. कारण आम्ही दैनंदिन न्यायालयातील कामकाज करीत असताना आम्हाला असे निदर्शन आले की कुटुंबात पती पत्नी, एखादी मूल
किंवा मुलाचे आईवडील एवढेच असतात. प्रत्येक आईला मुलाच्या विवाहानंतर मुलाने पूर्वीप्रमाणे प्रत्येक गोष्ट माझीच ऐकली पाहिजे असा तिचा अट्टास असतो. वडिलांचे याबाबत फारसे आडेवेडे नसतात, पण सासू म्हणून आईला मी म्हणते असे झाले पाहिजे असं वाटत असतं. परंतु अशा सासूंना मी नक्की सांगू इच्छितो की विवाहापूर्वीचा तुमचा मुलगा, लाडला म्हणतो आपण त्याला, फक्त तुमचाच एकट्याचा राहत नाही. विवाहानंतर त्याच्या जीवनात आणखी एक जवळचा सदस्य म्हणजे त्याची पत्नी येते. याची जाण ठेवून त्याला काही प्रमाणात दोघांचे पण ऐकावे लागणार हे लक्षात ठेवले तर वादाचे प्रसंग आपण नक्कीच टाळू शकतो. नवीन संसारामध्ये त्यांना काही दिवस सर्व बंधनातून मुक्त ठेवावा पाहिजे. काही निर्णय त्यांना वैयक्तिक घ्यायला सांगायला पाहिजे. आपण थोडे त्यांच्या नवीन संसारापासून अलिप्त राहायचे. जर मुलगा व सून यांनी स्वतः काही बाबी तुमच्या समोर शेअर केल्या तर त्या आनंदाने ऐकायच्या. काही सल्ला विचारला तरच त्यांना उत्तर द्यायचे. स्वतःहून सल्ले देऊ नये. मी पूर्वी असं केलं होतं, तसं केलं होतं, तुम्ही तसेच करा, असा जर तुम्ही दबाव त्यांच्यावर टाकू लागला तर या मुलांच्या मध्ये काही प्रमाणात तुमच्याबाबत एक वेगळी भावना निर्माण होते. मुख्यत्वेकरून तुम्ही मुलाला समजून घ्या. तुमची मुलांना आदरयुक्ती भीती राहिली पाहिजे. तसे वर्तन ठेवा म्हणजे तुम्हाला योग्य मान मिळेल. अन्यथा त्यांच्या संसारात ढवळाढवळ झाली की समस्या निर्माण झाल्याच म्हणून समजा. सर, अगदी बरोबर आहे. म्हणजे खरं तर हे प्रसंग किंवा हे वादविवाद, या अडचणी ज्या आहेत त्या प्रत्येक कुटुंबामध्ये रोज घडत असतातच. आणि रोज असा एक प्रश्न किंवा एक संभ्रम प्रत्येकाच्या मनात असतो की ही समस्या कशी आपण सोडवायची, किंवा घरातील ज्येष्ठांना कशा प्रकारे आपण वागणूक द्यायची, त्यांना सल्ला विचारायचा की नाही, त्यांना एखादी समस्या सांगायची की नाही. पण त्याचबरोबर ज्येष्ठांना सुद्धा असा संभ्रम असतो की आपण आपल्या सून आणि मुलगा यांच्याबरोबर कसं वागायचं, त्यांना काही सांगायचं की नाही, त्यांना सल्ले द्यायचे की नाही. पण आपण आता जे काही सांगितलं ते अगदी मुद्देसूद आणि अगदी सविस्तर सांगितलंय. या अडचणी ज्या आहेत त्या प्रत्येकाला आता सोडवणं इथून पुढे सोपं जाईल. यामध्ये एकच धागा असा आहे की एकमेकांची जी वेगळी भूमिका आहे ती समजून घ्या, ती स्वीकार करा तिचा, आणि मग तुम्हाला तोडगा नक्की सापडेल. मुलाचा विवाह झाला की त्याच्या आयुष्यातला तो एक महत्वाचा टप्पा असतो आणि त्याच्यानंतर त्याच्या आयुष्यात जसा काही महत्वाचे बदल होतात तसे कुटुंबात सुद्धा महत्वाचे बदल होतात. हे बदल मात्र घरातील सगळ्याच लोकांनी स्वीकारायला पाहिजेत. कदाचित हे न स्वीकारल्यामुळे विवाह जे आहेत ते आजकाल फार काळ टिकत नाहीत. मग यामागची कारणं तुम्हाला आणखी काय जाणवतात? यामागे बरीच कारणं आहेत. कारण आम्ही जे आता न्यायालयामध्ये कामकाज बघतो त्यामध्ये जी वेगवेगळी कारणं येतात त्यापैकी पती पत्नींच्या दरम्यान एकमेकांना समजून घेण्यासाठी नसलेला वेळ. कारण दोघेही काम करत असल्यामुळं त्यांना या गोष्टी, एकमेकांच्या आवडीनिवडी यासाठी वेळच मिळत नाही आणि तो वेळ न दिल्यामुळं एक मोठी समस्या निर्माण होते. त्याचप्रमाणे आता जर मुलं बघितली तर मोठमोठ्या कंपन्यामध्ये नोकरी करतात, 8-8, 10-10 तास काम करतात. हे काम करत असताना आल्यानंतर नक्कीच एकमेकांना थकवा निर्माण होतो आणि अशा परिस्थितीमध्ये दोघांची जर मानसिकता खूप चांगली असेल, दोघांनी एकमेकांना जर समजून घेतलं की दोघंही दमून आलेले आहेत आणि दोघांनी मिळून आपणाला पुढं जे काय करावं लागणार आहे ते एकमेकांच्या बरोबरीने करायला पाहिजे असं जर त्यांनी मनात आणलं तर कदाचित हे वादाचे प्रसंग निर्माण होऊ शकत नाहीत. आता आपण बघितलं की IT मध्ये काम करत असताना दोन्ही असेल, मुलगा असेल मुलगी असेल, त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिलेल्या असतात आणि त्या जबाबदाऱ्या एक टार्गेट दिलेलं असते, त्या वेळेतच त्या पुरे करायला सांगितलेल्या असतात. अशा परिस्थितीमध्ये कौटुंबिक जबाबदारी टाळण्याचा त्यांची इच्छा नसली तरी देखील त्यांना वेळ मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जर दोघांनी एकमेकांना समजून घेतलं तरच हे वादाचे प्रसंग टाळू शकतात. नाहीतर हे वाद एकमेकांना वाढून जातात. दुसरं, अनावश्यक ताणतणाव यामुळे एकमेकांना दोष देणे, वाद घालणे. कारण जसं आपण मगाशी सांगितलं की नोकरीच्या ठिकाणी 8-8 तास काम केल्यानंतर नक्कीच त्या कामाचा ताण दोघांच्यावरही पडतो. अशा वेळी हे ताण जे आहेत हे आपण काही प्रमाणात रिलीज करायचे झाले तर वाद न करता त्यावर सोल्युशन काढणं हे खूप गरजेचं असतं. नेमकं तेच घडत नाही आणि हे वाद मोठ्या प्रमाणात दोघांच्यात होतात. दुसरा आणि एक महत्त्वाचा त्यातला आहे आत्मसन्मान. आपण बघतो की इगो फॅक्टर हा एक आता सध्या अस्तित्वात आलेला एक मोठा इश्यू आहे. उदाहरण सांगायला हरकत नाही तुम्हाला की नवीन लग्न झालेल्या एका पत्नीनं आपल्या
नवऱ्याला सांगितलं, म्हणजे पूर्वी ज्यावेळी हे आपल्याकडे मोबाईलचं रिचार्जिंग इंटरनेटद्वारे नव्हतं त्यावेळेचा प्रसंग आहे. पण तो डिवोर्स पिटिशन म्हणून कोर्टात आला होता. बायकोनं नवऱ्याला सांगितलं होतं की माझा मोबाईल रिचार्ज करून या, आणि नवऱ्याकडं प्रचंड काम असल्यामुळे तो गडबडीत विसरला आणि घरी आला. घरी आल्यावर बायकोनं पहिला प्रश्न केला की तुम्ही मोबाईलनं रिचार्ज केला का. त्यानं नाही सांगितल्यावर त्या पत्नीनं अशी स्टेज आणली की माझं छोटंसं काम तुम्ही आज करू शकत नाही तर उद्या मी माझी बाकीची तुम्ही काय काम करणार, मला तुमच्यावर संसार करायचा नाही. अशा किरकोळ गोष्टीसाठी म्हणून त्यांचा वाद हा न्यायालयात आला होता. आणि मग न्यायालयामध्ये त्यांना बऱ्याच गोष्टी समजून सांगितल्यानंतर परंतु त्यांच्यात काही फरक पडला नाही आणि त्यांनी डिव्होर्ससाठी अर्ज दाखल केला. म्हणजे अशी छोटी छोटी कारणं आहेत की ज्याच्यामधून हा वाद निर्माण होऊ शकतो. हा केवळ इगो फॅक्टर आपण जर बाजूला ठेवला तर बऱ्याच गोष्टी आपण एकमेकांच्या विश्वासानं एकमेकांच्या आधारानं सोडवू शकतो. त्यानंतर मगाच सांगितलं त्याप्रमाणे ज्यावेळी आपल्याकडे ही स्वतंत्र कुटुंब पद्धती आली त्यामध्ये काय झालं की सर्व कुटुंबाची जबाबदारी घेण्याची पाळी आता सध्या घरातल्या पुरुषांवर आलेली आहे. आणि त्यामुळे काय होतं की काही गोष्टीमध्ये चुकीचे निर्णय घेतले जातात आणि त्याचा फटका डायरेक्ट संपूर्ण कुटुंबाला बसतो. आणि त्यामुळं हे एक नवीन वादाचं कारण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे त्या अनुषंगानं न्यायालयात वेगवेगळी प्रकरणं कोर्टात येतात. आणि एक आपण बघितलं की विवाहापूर्वीचे संबंध बऱ्याच वेळा असं घडतं की लग्न झाल्यानंतर की असं समजतं की काही त्या मुलाचे किंवा मुलीचे विवाहापूर्वीचे प्रेमसंबंध असल्यामुळं या गोष्टी लपवून किंवा घरातल्या वयस्कर ज्येष्ठ लोकांच्या सांगण्यावरून लग्न केलं जातं. आणि त्यामुळं अशा लग्नानंतर नेमका प्रॉब्लेम येतो की ज्यावेळी हे विवाहापूर्वीचे संबंध विवाहानंतर जर अस्तित्वात आले तर तो इनडायरेक्टली त्यांच्या विवाहाला एक बाधा ठरू शकते. आणि अशी प्रकरणं बरीच न्यायालयामध्ये आलेली आम्हाला दिसून येतात. त्याचप्रमाणे घरामध्ये जर सासू असेल, नणंद असेल, दीर असेल तर यांच्याबरोबर सुद्धा नातेसंबंध येणाऱ्या मुलीनं चांगल्या पद्धतीने ठेवणं हे गरजेचं असते. परंतु आत्ता जर आपल्याकडं नवीन कन्सेप्ट आलेली आहे ती बघितली तर आणखीन एक उदाहरण द्यावयासारखं वाटते की ज्यावेळी मुलाकडं दाखवायला घेऊन गेलं जातं त्यावेळी ती जर नोकरी करत असेल तर ती आवर्जून असं मुलाला म्हणते की तुमच्या घरात डस्टबिन किती आहेत. आता डस्टबिन हा नेमका अर्थ त्या मुलालाही कळत नाही तर त्याला असं म्हणायचं होतं की डस्टबिन म्हणजे घरात वयस्कर माणसं किती आहेत तुमच्या. म्हणजे आई वडिलांना या लेवलवर ते म्हणतात की डस्टबिन किती आहेत. मग ज्यावेळी तिने अर्थ सांगितला की डस्टबिन म्हणजे घरात तुझ्या बाबा वयस्कर लोक किती आहेत त्यावेळी लक्षात आलं की या लोकांना घरात नवऱ्या व्यतिरिक्त अन्य कोणीही वयस्कर ज्येष्ठ नागरिक नको आहेत. मग त्यामुळं आणि परत नवीन समस्या निर्माण होत आहेत आणि त्या संदर्भात केसेस पण दाखल झालेले आहेत. यानंतरचा एक प्रमुख मुद्दा जर बघितला सोशल मीडिया आपण बघतोय आता की या व्हॉट्सअप म्हणा किंवा वेगवेगळी जे काही आता मीडिया या माध्यमातून जे काही आता आपण म्हणतो की हा याचा चांगल्या कारणासाठी वापर व्हायला पाहिजे. नेमका हा वापर पती पत्नी किंवा त्यांच्या सगळ्या कुटुंबासाठी एक धोक्याची घंटा निर्माण झालेली आहे. कारण यामध्ये येणारे मेसेज इतके फेक असतात त्याचा चुकीचा अर्थ लावला जातो आणि चुकीच्या अर्थाने एकमेकांच्या पती पत्नींच्या दरम्यान गैरसमज होतात आणि त्या गैरसमजामधून प्रचंड वाद भांडणतंटा आणि शेवटची भूमिका म्हणजे एकमेकांच्या डिवोर्स घेणे. इथपर्यंत हे आता सध्या वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर आपण कशा पद्धतीने करायचा आणि चांगल्या पद्धतीने करायचा एकमेकांच्यावर ट्रस्ट ठेवणं ही खूप काळाची गरज निर्माण झालेली आहे. कारण असं म्हणू शकत नाही की मोबाईल वापरू नका, वापरणे खूप गरजेचं आहे. पण हे वापरत असताना तुम्ही एकमेकावर विश्वास ठेवून एकमेकांना समजून घेऊन जर या गोष्टी तुम्ही व्यवस्थित मेंटेन केल्या तर नक्कीच सोशल मीडिया चांगला आहे. पण त्याचा सध्या दुरुपयोग होताना दिसतोय आणि एकमेकांच्यावर ट्रस्ट नसल्यामुळं वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. अगदी बरोबर आहे सर. तुम्ही आता ही इतकी सगळी कारणं सांगितली की आजकाल विवाह का बरं जास्त काळ टिकत नाहीत. अर्थार्जन हे कुटुंबासाठी आवश्यकच आहे आणि आज पती पत्नी दोघांनाही ते करणं गरजेचं आहे. पण मग हे करत असताना दोघांच्यावरही तणाव असतो. दोघंही दिवसभर वेगवेगळ्या संकटातून किंवा अडचणीतून जात असतात आणि मग तो तणाव घरी आल्यानंतर एकमेकांच्यावर निघतो. मग यामध्ये कारण कुठलंही असू दे, अडचणी कुठल्याही असू देत, एकमेकांना समजण्यासाठी थोडासा जरी वेळ दिला, थोडा जरी संयम ठेवला तरी सगळ्या समस्या सुटू शकतात.
जे तुम्ही आत्ताच सांगितलं की तुमच्याकडे वेळ नाहीये, तो वेळ जाणीवपूर्वक काढा, म्हणजे तुम्हाला कुटुंबामध्ये आनंद खऱ्या अर्थानं उपभोगता येईल. येस, अगदी हा, तर सर आता आपण समस्या सांगितल्या, कारणं सांगितली. या समस्या कमी करण्यासाठी आपल्याकडे काही उपाय आहेत का? आपण काही सांगू शकाल का? नक्कीच. सर्वप्रथम सध्याची मुली आपण बघतो की IT मध्ये काम करताना त्यांना मग सांगितल्याप्रमाणे वेळ हा नसतोच. त्यामुळे एखाद्या मुलाला किंवा मुलीच्या विवाहापूर्वी त्यांना स्पष्ट विचारणं गरजेचं आहे. म्हणजे जर एखादा विवाह ठरत असेल तर तुम्ही नक्की या गोष्टी विचारायला पाहिजे की बाबा तुला या विवाहामध्ये इंटरेस्ट आहे का, अगदी बरोबर हे विचारणं खूप गरजेचं आहे. कारण आपण जो जोडीदार निवडणार असतो, बऱ्याच वेळा असं होते की कुणाच्या तरी दबावाखाली, कुणाच्या तरी सांगण्यावरून, आई वडिलांच्या सततच्या प्रेशरमुळं की बाबा ती लग्न करायला मुलगी तयार होती, पण तिची मनाची तयारी नसती. अशा वेळी तुम्ही पहिला प्रश्न त्यांना विचारला पाहिजे की तुला खरोखर या विवाहामध्ये स्वारस्य आहे का. जर ती येस म्हटली तरच आपण पुढच्या गोष्टी या सगळ्या तुम्ही करू शकता. हे सगळ्यात महत्वाचं कारण. दुसरं, सध्या सोशल मीडिया, मोबाईल, लॅपटॉप यामुळे जग खूप जवळ आले. सर्व भौतिक सुखे या मुलांना मिळणाऱ्या भरमसाठ पॅकेजमधून सहज पुरी करता येतात. अगदी बरोबर. त्यामुळे आजकालची मुले तुम्ही बघितलं की हे अनावश्यक जे काही पैसे मिळतात त्यातून अन्य प्रकार, रेव पार्टी म्हणा, गांजा पार्टी, अशा वेगवेगळ्या पार्ट्यामध्ये एवढी इन्व्हॉल्व्ह झालेली आहेत. त्यामुळे त्यांना विवाह म्हणजे एक प्रकारची आयुष्याला बांधलेला दोरखंड वाटतोय. आणि त्यामुळं घरातल्यांच्या तगाद्यामुळे मुलं विवाह करतात आणि नेमकं त्याचा प्रेम कोणातरी दुसऱ्याबरोबर असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होते, जरी त्यानं लग्न केलं तरी त्याचे मन तिसरीकडेच भरकटत असते. असे विवाह फार काळ टिकत नाहीत. जर विवाह टिकवावेत असं वाटत असेल तर आपल्याकडे वेगवेगळ्या ज्या काय मॅरेज ब्युरो ज्या संस्था आहेत आपण बघितले, त्यांच्याकडं नक्की आपण हे नाव नोंदवायला हरकत नाही. आणि त्यामध्ये त्या मुलामुलींना विवाहापूर्वी एकत्र भेटायला सांगतात. ही सुद्धा बाब खूप चांगली आहे. याचं कारण का, की दोघांचे विचार, आचार, स्वभाव पटतात का, दोघांची एक सर्व्हिस करत असली तर एकमेकांची वेळ आपण कुटुंबासाठी देऊ शकतो का, ह्या सगळ्या गोष्टी जज करणं विवाहापूर्वी खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे या मॅरेज ब्युरोमध्ये या गोष्टीची पडताळणी नक्की केली जाते आणि दोघांनी संधी मिळते. आणि काही वेळा असं होतं की समोरासमोर दोघेही बसले असताना नेमकं कळतं की बाबा आपले विचार पटत नाहीत आणि त्यातनं तिथं ते सेपरेट होतात. ही खूप चांगली गोष्ट आहे. जेणेकरून एकत्र येऊन वाद करण्यापेक्षा आधीच बाबा आपलं एकमेकाशी पटत नाही हे जर समजून आलं तर त्यातनं वादाचे प्रसंग टाळता येण्यासारखे असतात. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा आहे की ज्यावेळी आपण बघतो की मुलं मुली ही ज्यावेळी वयात येतात, म्हणजे साधारण एक 13 वर्ष आपल्याकडचा काळ आहे की त्यामध्ये या मुलामुलींच्या हार्मोन्समध्ये बदल होत असतो. तो वेळ जो असतो तो अतिशय महत्त्वाचा असतो. आपण म्हणतो 13 वर्षानंतरची पुढची 2-3 वर्षे खूप महत्त्वाची, कारण ती मुले तशी अल्लड असतात. याच काळात त्यांना विवाहाबाबत माहिती देणं गरजेचं आहे. कारण आपण आता बघतोय की वयाचं काही राहिलं नाही. आपल्याकडे सज्ञान वय जे आहे ते 18 वर्ष समज जाते, पण काही प्रकरण आमच्याकडे आलेलं आहे त्यामध्ये 18 वर्षापेक्षा लहान मुलामुलींची लग्न ही फक्त आणि फक्त या त्यांच्या एकमेकांच्या फिजिकल अट्रॅक्शनमुळं झालेले आहेत आणि खूप गुंतागुंत निर्माण झालेली आहे. तर या काळात त्यांना नेमकी विवाहाबाबतची माहिती देणं हे गरजेचं आहे. विवाह कशासाठी असतो, केव्हा करतात, त्याचं वयोमान काय, या गोष्टी त्यांना कळाल्या तर कदाचित हे आपल्याकडे जे आता समस्या निर्माण होतात यामध्ये खूप प्रमाण कमी होऊ शकतं. आणि म्हणून मगाशी मॅडम तुम्ही बोलला की वेगवेगळ्या शाळा कॉलेजमध्ये आम्ही जी काही लेक्चर्स किंवा प्री मॅरेज काउन्सिलिंगचे शिबिर घेतो, याचं कारण जे आहे की त्या मुलींना किंवा मुलांना या गोष्टीचं नॉलेज व्हायला पाहिजे की बाबा आपलं एक शिक्षण पूर्ण होणं गरजेचं आहे. शिक्षण झाल्यानंतर आपल्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. आपण चांगल्या पद्धतीनं आपल्या पायावर उभा राहणं आवश्यक आहे आणि त्यानंतर हा विवाहाचा विचार करणं आवश्यक आहे. आणि त्या गोष्टी त्यांना समजून देणं गरजेचं आहे. आम्ही म्हणतो की बऱ्याच वेळा सांगतो की गुड टच बॅड टच हा तुम्हाला कळायला पाहिजे. बरोबर. नेमकं शाळा कॉलेजमध्येच हे प्रकार खूप घडतात आणि म्हणून आम्ही ते शाळा कॉलेज निवडलेत या कारणासाठी की तिथं जर मुळातच या मुलांना याचं नॉलेज मिळालं की बाबा आपण कशा पद्धतीने या समाजात राहिलं पाहिजे, वावरलं पाहिजे, स्वतःचा संरक्षण केलं पाहिजे, या गोष्टी जर कळाल्या तर नक्कीच या समस्या
आपण स्वतःही सोडू शकतो. आणि म्हणून आम्ही अशा पद्धतीनं हे वेगवेगळे शिबिरं अरेंज करतोच. आता आपल्याकडं आणि दुसरं एक आहे की विविध काउन्सिलिंगच्या संस्था आहेत. त्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून सुद्धा अशा पद्धतीचे सल्ले देतात, जेणेकरून की विवाह नेमका कशासाठी करायचा, काय करायचा, आणि मग ह्या कुटुंबामध्ये जर समजा अनेक व्यक्ती असतील तर त्या व्यक्तींना आपण कशा पद्धतीनं सांभाळून घ्यायचं, जेणेकरून जाणाऱ्या मुलीला सासरी सगळ्यांनी आनंदानं ॲक्सेप्ट केलं पाहिजे. अशा पद्धतीची त्याची एक तयारी होणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी आजकाल या सगळ्या माध्यमातून तिला एक चांगलं प्रबोधन म्हणून या ज्या काही संस्था आहेत या माध्यमातून कार्य करत आहेत, त्यांच्याकडून आपण प्री काउन्सिलिंग घेणं हे खूप गरजेचं झालेलं आहे. म्हणजेच विवाह समजून घेऊन करणे खूप गरजेचे आहे असे मला वाटते. तरच भविष्यातील अनेक समस्या आपण कमी करू शकू. अगदी बरोबर आहे सर. म्हणजे पुढे जाऊन या अडचणींना तोंड देणं आणि मग त्या समस्या सोडवणं, त्यातून मानसिक शारीरिक त्रासाला सामोरं जाण्यापेक्षा जर आधीच आपण या सगळ्या गोष्टींची माहिती घेतली, चर्चांद्वारे त्या समस्यांवर तोडगा कसा काढता येईल याविषयी आपणच मानसिकदृष्ट्या तयार राहिलो तर बऱ्याच प्रमाणात हे जे वाद आहेत हे आपल्याला थांबवता येतील. अगदी नक्की. तर श्रोते हो, कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात आज आपण कौटुंबिक हिंसाचाराचा जो कायदा आहे त्या कायद्याविषयी सविस्तर माहिती घेतली. जे तज्ज्ञ आपल्याकडे आज आलेले आहेत त्यांनी आपल्याला हर प्रकारे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की कुटुंब व्यवस्था आपण वैयक्तिक पातळीवर प्रयत्न केला तर किती चांगल्या प्रकारे जपून ठेवू शकतो. आपण आपापसात एकमेकांना समजून घेतलं तर अनेक तक्रारी, अनेक अडचणी घरगुती स्वरूपातच आपण त्यांचा निकाल लावू शकतो. आपल्या कार्यक्रमाचा हाच हेतू आहे की कायदेशीर तरतुदींची आपण माहिती तर घेणारच, पण आपलं दैनंदिन आयुष्य सुद्धा आपण कशा प्रकारे सलोख्यानं जगू शकतो याविषयी सुद्धा आपण प्रयत्नशील राहायचं. तर आज कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात ॲडव्होकेट किरण खटावकर सर यांनी आज आपल्याला इतकी छान माहिती दिली, त्याविषयी आकाशवाणी कोल्हापूर केंद्र परिवारातर्फे त्यांचे मनपूर्वक आभार मानूया. धन्यवाद सर. धन्यवाद सर. श्रोते हो, आत्ताच आपण ॲडव्होकेट किरण खटावकर यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत आणि विषय होता कौटुंबिक हिंसाचार. याच मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत येत्या रविवारी आपल्या कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमामध्ये. तर श्रोते हो, आपण भेटणारच आहोत कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत तेजश्रीचा नमस्कार.